आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुमच्या समोर मात्र घेऊन येतोय आम्ही माऊली एंटरप्राइजेस घोट आणि दुसरीकडे घनसोली 11 घनसोली या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच नीरज राणावत सरांचा इशारा येतोय. लेट्स स्टार्ट द गेम. विजय भोईर पहिला गोलंदाज इथे मात्र लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. जुगावच्या मानाच्या स्पर्धेमध्ये मात्र उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार पटकावणारा हा 40+ गोलंदाज आपल्याला मात्र जरूर पाहायला मिळतो. वयाच्या 40 नंतर देखील इतकी धमाकेदार गोलंदाजी करणं 8 विकेट्स त्या स्पर्धेमध्ये मात्र घेतल्या होत्या या विजय भोईरने. यावेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल होता, थोडा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथे मात्र निर्धाव चेंडू निघेल. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आता मात्र फेकलेत. जर विचार केला माऊली एंटरप्राइजेस घोट टीम मात्र रायगडमधून पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये सामने खेळण्यासाठी आली आहे, त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो. यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू मिळेल फक्त 1 धाव. घोषित क्षेत्रामधून एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 1 वर. इथे मात्र अकाउंट ओपन झाले. या धावसंख्येचं कौतुक करावं लागेल, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या गावदेवी क्रिकेट संघ धारावे गाव या टीमचं. कारण की ज्या पद्धतीने आयोजन केलं गेलंय मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडं दर्जेदार आयोजन आहे. ट्रॉफीज आपण पाहिल्या थोड्याशा वेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. बक्षिसांची स्वरूप इथे मात्र वेगळं आहे. त्यानंतर मात्र फॉर्मॅट मागच्या वर्षी हा स्टेज जर तुम्ही पाहिला तर याच मंचाच्या डाव्या बाजूला हा स्टेज समोरील दिशेने होता, परंतु यावेळेस मिड विकेटला हा स्टेज या ठिकाणी भव्य दिव्य स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर या मैदानाची मधुरित्या आखणी इथे मात्र चांगला फटका ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातोय. निलेश म्हात्रे आणि प्रीतम पाटील ही सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. तर याच दरम्यान अनंताजी नाईक यांचं देखील व्यासपीठावर आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल देखील होतोय, परंतु त्यावर मिळतील 2 धावा आणि या 2 धावांबरोबर टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर. शेवटचा एक चेंडू, पहिले 2 चेंडू इथे मात्र डॉट फेकल्यानंतर त्यानंतरच्या 2 चेंडूवरती सिंगल आली. त्यानंतर मात्र आता डबलची 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. विजय भोईर एक अतिशय जबरदस्त गोलंदाज या 40+ पाहायला मिळतो. घनसोली 11 घनसोली टीम दरम्यान खेळत असताना यावेळेस मात्र मिसफिल्ड चेंडू सीमा रेषा पार. या षटकातील हा पहिला चौकार. हे शिंगाला नवरा झैलाई गो बोलबी नवरी झैली ग बाय. शिंगाला नवरा झैलाई गो बोलबी नवरी झैली ग बाय. सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होते. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. या आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. गावदेवी क्रिकेट संघ धारावे गाव आयोजित कैलासवासी मच्छिंद्र स्मृती चषक 2020 ही स्पर्धा मात्र आपण सर्व पाहतोय आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आलेले मान्यवर मंडळी आज मात्र बरीचशी मान्यवर मंडळी या स्पर्धेला मात्र मिळत आहेत, जोडले जात आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो आम्ही. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 8. एकही गडी आतापर्यंत गमावलेला नाहीये. खरोखर तारीफ करावी लागेल, कौतुक करावं लागेल घोट टीमचं. पहिल्यांदाच या नवी मुंबई नगरीमध्ये आलेत खेळायला. निलेश दादा यांच्या विनंतीला मान देऊन आणि सचिन नाईक यांच्या विनंतीला मान देऊन ही टीम मात्र आज नवी मुंबईमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मात्र दिली गेली आहे. यावेळेस शॉर्ट पिच बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू वाईट बॉल घोषित केला जातोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. या एका धावेबरोबर टीमची एकूण धावसंख्या वाढत असताना धावून पोहोचले 9 वर. पहिला चेंडू इथे मात्र टाकून पूर्ण केला, परंतु त्यासाठी देखील एक एक्स्ट्रा बॉल इथे मात्र मोजावा लागतोय. शौकीन येतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिले चेंडूला.
सरळ आउट ऑफ द पार्क असेल की मात्र वन बाउन्स असेल तर पंचांचा इशारा 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. षटकाराने स्वागत केले इथे मात्र या गोलंदाज चौकींचं. प्रीतम नरेश निलेश म्हात्रे असेल या ठिकाणी मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. एक अतिशय जबरदस्त बॅट्समन या गोट टीमचा आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र मिस होतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू निघतोय इथून. कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो या गोलंदाज चौकींच्या माध्यमातून. घनसोली टीमचा हा एक आक्रमक गोलंदाज मानला जातो, परंतु पाहावं लागेल. या ठिकाणी शॉर्ट पिच बॉल, त्यावरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी हा ब्रँडेड षटकार. थँक्यू. इथे मात्र विकेटचं पतन होते. हवेमध्ये चेंडू होता, बराच वेळ चेंडू हवेत राहिला. वाट बघितली, चेंडू येऊ दिला आणि इथे मात्र एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक पहिला अर्थात निलेश म्हात्रे जो मात्र सेट होण्याचा प्रयत्न करत आहे खेळपट्टीवरती. 14 धावा ज्याने मात्र खोऱ्याने उभारल्या होत्या आपल्या टीमसाठी, तो निलेश देखील बाद होऊन परततोय. तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय, ज्यामध्ये 2 षटकार आतापर्यंत खेचण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. परंतु पाहावं लागेल नवीन बॅट्समन मैदानामध्ये रोशन सालुखे मैदानामध्ये आल्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाजीतून मात्र बाद. तर फलंदाजीतून मात्र बाद झालाय. शेवटचा एक चेंडू आणि विकेट हॅट्रिक वरती असेल गोलंदाज. कालपासून राहुल जर आपण विचार केला तर हा 7वा गोलंदाज आहे जो विकेट हॅट्रिकच्या संधीमध्ये आहे, त्या रेसमध्ये आहे, परंतु विकेट हॅट्रिक अजून घेता आली नाहीये. हर्षल मडवीचं कालचं षटक पाहिलं तर 2 विकेट त्याने देखील घेतल्या होत्या, परंतु मेडन ओव्हर टाकली होती. परंतु आज कोणता गोलंदाज हॅट्रिक विकेट कंप्लीट करेल का हे पाहावं लागेल. एखादी स्पर्धा मात्र आपण पाहत असतो, त्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी एक ना एक विकेट हॅट्रिक होत असते, परंतु या मैदानावरती तसं होताना दिसत नाहीये. ऑफ साइडला चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या मधून मिळतील 4 धावा. चौकार. दौलत न्यारी पार असली हाय तू सोन्यावानी. फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मुल्लेदारी. पुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. 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 थँक्यू. 2 षटकाचा खेळ संपला मित्रांनो. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण या ठिकाणी मात्र पाहू शकतोय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. विकेट इथे मात्र गेलेत आतापर्यंत 2. जी सलामीची जोडी होती निलेश म्हात्रे आणि त्याचबरोबर प्रीतम पाटील, ही मात्र जोडी
मैदानाच्या बाहेर झाली आहे आणि ही जोडी मात्र येणारी जोडी आपण या ठिकाणी पाहतोय अनुभवतोय. अर्थातच एकीकडे असेल रोशन साळुंके आणि दुसरीकडे सचिन पाटील. स्ट्रायकिंग एंडवरती असणारा फलंदाज रोशन साळुंके, नॉन स्ट्रायकिंग एंडकडे सचिन. गोलंदाज येतोय विजय भोईर. वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतोय. एक अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. वयाची 40 ओलांडल्यानंतर देखील अतिशय दर्जेदार गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचाच्या माध्यमातून. आजच्या दिवसासाठी पंचाची भूमिका बजावण्यासाठी आमच्या समवेत जोडले गेलेत नीरजजी राणावत. रिप्लेसमेंट असेल या ठिकाणी मात्र प्रवीण पवार सरांची. कालच्या दिवसामध्ये उदय तांडेल सर होते, त्यांच्या समवेत प्रवीणजी पवार सर होते, परंतु प्रवीण पवार सर आज काही कारणास्तव अनुपस्थित राहिले. त्यांची जागा आज मात्र नीरज राणावत सरांनी घेतले. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, परंतु चेंडू हवेत असताना नो मॅन झोन मध्ये चेंडू लँड करेल, उचलून फेकला जाईल, तोपर्यंत मात्र एकच धाव. या एका धावेबरोबर टीमची एकूण धावसंख्या वाढत असताना धावफलकावर धावा लागल्यात 27 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण जर विचार केला एक चांगली स्पर्धा आहे. कैलासवाची मच्छिंद्र नाईक दादाचं या ठिकाणी मात्र गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी स्पर्धा या ठिकाणी भरवली गेली आहे गावदेवी मित्रमंडळात गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने. या ठिकाणी मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू आणि इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी वाईट घोषित केलाय आणि पंच इथे मात्र काहीसा सल्ला मसलत करतील की काय हे मात्र पाहावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, जरूर आलाय, परंतु पंच मात्र या गोष्टीवरती निर्णय देतील. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव असेल, अवांतर स्वरूपामध्ये धाव खर्च केली जाईल. पंचांकडे मात्र अपील केली होती की कदाचित बॅटला ब्रस्ट केलाय चेंडू, परंतु तसं झालं नाही. पंचांनी देखील या गोष्टीला ओळखलंय आणि नॉट आउटचा इशारा पंचांनी दिलाय आणि नॉट आउटचा इशारा देत असताना व्हाईट बॉल देखील या ठिकाणी मात्र आमच्यापर्यंत इशारा कळवला जातोय. यावेळेस चांगला फटका फॉलो थ्रू मध्ये गॅदर होण्या अगोदर चेंडू अडवलाय. मिसकम्युनिकेशन झालं होतं दोन्ही फलंदाजांमध्ये, वेळीच रोखलं दोन्ही फलंदाजांनी, एकमेकांना माघारी परतवलं. सुरक्षित असेल हा फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये. सचिन पाटील एक जबरदस्त गोलंदाज, वयाची 40 ओलांडल्यानंतर 52 वर्ष या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आणि या सुरेख गोलंदाजीच्या जोरावरती जुगावची स्पर्धा देखील मात्र गाजवली होती या गोलंदाजाने. विजय भोईर इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची टिच्चून गोलंदाजी, चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न सक्सेस होईल का, तर अनसक्सेसफुल होतोय आणि इथून मात्र एक धावून पूर्ण केली जाईल. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 29 ऑन स्कोर कार्ड. तर पाहू शकाल आपण 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि 4 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू घेऊन विजय भोईर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर बॅट्समन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस लेग स्टिकला सोडून चाललाय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22चा वापर होत असताना या पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा आहे. मच्छिंद्र स्फूर्ती चषक 2020 गावदेवी क्रिकेट संघ दारावेगाव ही स्पर्धा मात्र घेऊन आली तुमच्या भेटीला. मच्छिंद्र दादांच्या गोड आठवणीला इथं मात्र उजाळा देण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. ऑफस्टिक लेग स्टिक, ऑफस्टिक लेग स्टिक असे समीकरण मैदानामध्ये आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा पुढेच एकदा दिला गेलाय. कृपया पंचांशी वादावाद करू नका. किपरला आम्ही विनंती करतो या ठिकाणाहून. या स्पर्धेतील 40वा व्हाईट इथे मात्र फेकला जातोय, कारण की काहीच निर्णय मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला गेलाय, कारण की यष्टीरक्षकाला असं वाटत होतं की पंच काहीसे चुकीचे निर्णय देतात, परंतु अतिशय निष्णात पंच आहेत. बराचसा काळ त्यांनी मात्र पंचाच्या भूमिकेसाठी व्यतीत केलाय.
कुशल 11 सारस्वत टीम दरम्यान खेळत असताना चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळायचा या पंचांचा, परंतु खेळापासून निवृत्ती घेत आज मात्र या पंचांच्या भूमिकेसाठी ते सज्ज झालेत. बऱ्याचशा स्पर्धा मात्र त्यांनी कव्हर केल्यात. उदय तांडेल सरांचा दांडगा अनुभव आहे, ते अजूनही 40+ ची स्पर्धा खेळतात, हे मात्र विशेष भाग आहे. शेवटचा एक चेंडू, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना विजय भोईर धावफलकावरती धावा लागल्यात. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2च विकेट आतापर्यंत गेले, ज्यामध्ये निलेश आणि प्रीतमचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न, तर एज घेतली आहे. पंचांची बोट आकाशाच्या दिशेने. फलंदाज क्रमांक 3 बाद. तर चला 3 ओव्हरची मॅच या ठिकाणी मात्र आतापर्यंत कंप्लीट झाली आहे. शेवटची 2 षटकं बाकी असतील या पहिल्या इनिंग मध्ये. खरोखर या ठिकाणी मात्र घनसोली संघाचं कौतुक करावं लागेल, कारण की त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की समोरील टीम नवीन आहे, दोघांनाही एकमेकांचा अनुभव नाहीये, पहिल्यांदा एकमेकांसमोर उतरलेत आणि पहिल्यांदा एकमेकांसमोर उतरल्यानंतर मात्र त्यांची बॉलिंग स्ट्रेंथ दाखवतात. स्वतःची गोलंदाजी काय आहे, स्वतःच्या गोलंदाजीची ताकद काय आहे, हे मात्र घनसोली टीमने आतापर्यंत दाखवलंय. जरूर 50-55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न ते करणार आहेत, परंतु तो प्रयत्न त्यांचा सफल होईल की नाही येणारे 12 चेंडू ठरवतील. धावफलकावरती धावा आतापर्यंत लागल्यात 32 आणि 32 धावा धावफलकावरती लागलेल्या असताना मात्र 18 धावा किंवा तिथून पुढे 5 धावा या रोखल्या जातील की नाही हे मात्र पाहणं निर्णायक असेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूंमध्ये किती धावा घोट टीम या ठिकाणी मात्र उभारते पाहावं लागेल. एकीकडे नवी मुंबईतील एक मातब्बर संघ आणि दुसरीकडील रायगडमधील एक दिग्गज संघ माऊली एंटरप्राइजेस घोट. यावेळेस ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर राहिला चेंडू आणि वाईड बॉलचा इशारा पंच उदय तांडेल सरांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल अवांतर स्वरूपामध्ये. आणि हे क्रिकेटमध्ये सर्रासपणे आम्ही समालोचन करत असताना सांगत असतो राहुल, की जितक्या एक्स्ट्रास तुम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना देता, तितक्या मात्र एक्स्ट्रा धावा तुम्हाला बॅटिंग करत असताना ते काढताना कठीण होतात. यावेळेस पुनश्च एकदा पंच टर्न होतात आमच्याकडे. वाईट बॉलचा इशारा येईल, एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल अवांतर स्वरूपामध्ये आणि एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यात जोडली जाईल. धावफलकावर धावा लागल्या 34. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित पाटील, जो मात्र आगरी कोळी स्पर्धेमध्ये अतिशय फुल फॉर्म मध्ये असला आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आज या ठिकाणी मात्र काय निराश करतोय आपल्या टीमला. यावेळेस फटका फसलाय, पॉइंटचा खेळाडू वरती येतोय, झेल टिपतोय. फलंदाज क्रमांक 4 माऊली एंटरप्राइजेस घोट टीमला लागलेला हा 4था धक्का, 4था हादरा. हिंदुत्वाची निशाणी भगवा रंग, हर घर भगवा छाएगा तब राम राज्य आएगा, असं म्हटलं जातं. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना मात्र गोलंदाजी मार्कवरती अमित सज्ज होतोय. विकेटचं पतन या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले, सफलता मिळाली आहे. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्टीअर केला चेंडूला, धावचीची संधी बनते की काय, परंतु थ्रो कुठे होता हा मात्र क्षेत्ररक्षक विचार करत असेल की चेंडू मात्र मला फेकायचा कुठे होता, चेंडू गेला कुठे. कदाचित हाताला दुखापत असावी, चेंडू फेकण्यासाठी अडचण निर्माण झाली असावी, परंतु हरकत नाहीये. एकच धाव या ठिकाणी मात्र घेतली जाते. या फेकीने मात्र खूप मोठं नुकसान टीमला झालेलं नाहीये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट होते. नवीन फलंदाज प्रदीप पाटील मैदानामध्ये आलाय आणि प्रदीप पाटील समवेत
पप्पू आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र ऑफ साइडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक वरती येईल डीप मधून. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्या अगोदर रोखले वेळीच आणि एकाच धावेवरती समाधानी व्हावं लागते. या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36-36. स्पर्धेचा विचार केला तर एक जबरदस्त स्पर्धा आहे. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये यूट्यूबद्वारे लाईव्ह दाखवली जाते. याचं सर्व श्रेय सचिन मुंडे आणि त्याच्या संपूर्ण टीमला दिलं जाईल. स्कोरिंगची भूमिका बजावणारे आमचे धारावे गावचे अतिशय चांगले स्कोरर आहेत मनीष नाईक, ज्यांनी मात्र एका धावेचा उलगडा संपूर्ण प्रेक्षकांसमोर मांडलाय. इथे मात्र ब्रँडेड स्ट्रोक नजाकत होती या फटक्यामध्ये. वेट केला, येऊ दिलं चेंडूला आणि फेकून दिलं सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का, ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का, हिंद के वीर बलियों का और महंतों का. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. थँक्यू डीजे थँक्यू. तर जातोय मॅच कडे जातोय आपण. या ठिकाणी मात्र ऑसम स्ट्रोक. कव्हर ड्राईव्हला एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु मिळेल फक्त एकच धाव. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. या फलंदाजाची मात्र वाट पाहावी लागेल. पप्पू पाटील, कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने षटकार लगावलाय. स्वतःच्या टीमला मात्र या मॅच मध्ये आणून दिलंय. अजूनही एक षटक बाकी आहे. या पुढच्या षटकामध्ये जर खरोखर मोठी फटकेबाजी झाली स्लॉगिंग ओव्हर मध्ये तर कदाचित या ठिकाणी ही टीम बऱ्याचशा पुढे निघून जाऊ शकते. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्यात 43 धावा या धावफलकावरती लागल्यात. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी घनसोली टीमने आतापर्यंत साकारली आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल या टीमचं, कारण की जो उल्लेख केला होता की त्यांची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे, ती त्यांची स्ट्रेंथ आहे आणि ती स्ट्रेंथ इथे मात्र दाखवत असताना त्यांची ताकद इथे मात्र पणास लावली जाते. चांगली गोलंदाजी साकारली. आतापर्यंत 43 धावांवरती रोखून ठेवलंय या टीमला. परिणामी विचार केला कालच्या दिवसापासून या मैदानावरती पहिल्यांदा बॅटिंग करत असताना ज्यावेळेस एखादी टीम उतरते त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून 70, 75, 80 धावांपर्यंत मजर मारली जाते. परंतु कौतुक करावं लागेल घनसोली टीमच्या गोलंदाजांचं की त्यांनी 4 ओव्हर होईपर्यंत 43 धावांवरती या टीमला रोखून ठेवलंय. घोट टीम रायगड पट्ट्यातील एक जबरदस्त टीम मानली जाते. चांगल्या स्पर्धा ते देखील आयोजित करतात, परंतु ती स्पर्धा आयोजनाच्या मागे निघत असताना एक टीम असते. ती टीम एफर्ट्स मात्र या ठिकाणी दाखवण्यासाठी नवी मुंबई नगरीमध्ये दाखल झालेल्या टीमचं आम्ही सुरुवातीला स्वागत केलंय, कारण की पहिल्यांदा ही टीम नवी मुंबईमध्ये आली आहे आणि हे 2 टीम जे आहेत ते पहिल्यांदाच आयुष्यामध्ये एकमेकांसमोर आलेत. तर मात्र एक नवीन लढत असेल या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वासाठी, कारण की बऱ्याच वेळा आपण पाहतो संपूर्ण संघ एकमेकांसमोर येऊन गेलेले असतात, परंतु घनसोली टीम आणि घोट टीमच्या बाबतीत तसं झालेलं नाहीये. घनसोली टीम आणि घोट टीम हे विरुद्ध दिशेच्या टीम आहेत. दोन्ही टीम पहिल्यांदा मात्र आमने सामने आलेत आणि या पहिल्यांदा आमने सामने आल्यानंतर मात्र कोणत्या टीमची सरशी होईल, कोणती टीम या ठिकाणी मात्र विजय होईल, कोणती टीम पराभूत होईल, टीम कोणती जिंको टीम कोणती हारो, परंतु क्रिकेटचा विजय हा निश्चित असणार. कारण की 2 बलाढ्य टीम ज्यावेळेस एकमेकांसमोर उभे ठाकतात, आव्हान देतात, त्यावेळेस मात्र ते आव्हान मात्र क्रिकेटला असतं. एखाद्या संघाला नसतं, एखाद्या क्रिकेटरला नसतं, तर क्रिकेटला आव्हान असतं. यावेळेस मात्र चांगला फटका. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू. अनुराग गोलंदाजी मार्कवरती. वय वर्ष 14 वर्षाचा हा गोलंदाज काय गोलंदाजी करतो. इतका भन्नाट वेग या गोलंदाजीला आहे. झू गावच्या स्पर्धेमध्ये मात्र याचं भरभरून कौतुक केलं होतं,
कारण की गोलंदाजी इतकी चांगली होती, गोलंदाजीला वेग इतका आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपलं प्रावीण्य मात्र दाखवतोय. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आजकाल जितके खेळाडू उतरतात, गणेश पाटील सरांचा मुलगा देखील आहे ज्याने मात्र मागील महिन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. 300 धावा त्याने मात्र उभारल्या होत्या आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये. यावेळेस चांगला फटका कव्हर ड्राईव्ह मध्ये कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जाऊन मिसफील्ड डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, चौकार मिळेल. तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंडग पण माझं काळ जात रवला आय लव्ह यूच झेंडा ग. थँक्यू. याच दरम्यान सन्माननीय सत्यवानजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. क्लासिकल स्ट्रोक या ठिकाणी मात्र दाखवत असताना या फलंदाजाला आपण पाहतोय अर्थातच पप्पू पाटील. हा देखील फटका चांगला आहे, परंतु बॅटची कडा घेऊन चालल्या घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या प्रयत्नांना अपयश येते. गोलंदाज अनुराग वय वर्ष 14 वर्षाचा हा खेळाडू आहे, परंतु इतकी अचूक गोलंदाजी, अचूक टप्प्याची धारदार वेगवान गोलंदाजी करतोय की एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी आहे. कारण की युवा आहे आणि या युवा खेळाडूंच्या अंगामध्ये एक वेगळं बळ असतं. लेदर क्रिकेटमध्ये ज्यावेळेस एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो त्या लेदर क्रिकेटचा पेस इथे मात्र टेनिस क्रिकेटला वापरला जातो. आणि लेदर क्रिकेटचा जर विचार केला तर टेनिस क्रिकेटपेक्षा, टेनिस चेंडूपेक्षा जास्त वेग लेदर क्रिकेटला, लेदर चेंडूला असतो. यावेळेस मात्र चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या मध्ये 4 धावांसाठी, चौकार. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. गौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. गौला तारा. छत्रपती शिवरायांचं देखील एक सुमधुर संगीत आपल्या या निमित्ताने ऐकायला मिळते. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांची आठवण होते, 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे एकमेव राजे या महाराष्ट्राला लाभून गेले. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. म्हणून राजेंबद्दल एवढंच म्हणेन, हाताचे बळ कधी गेले नाही, जनतेची साथ कधी सोडली नाही. आज तुम्ही देहानी नसाल आमच्यात, मात्र विचारांनी सदैव आमच्या हृदयात. यावेळेस मात्र एक झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक इथून मात्र बाद होत असताना 5वा मैदानाच्या बाहेर. आणि इनिंगला देखील या ठिकाणी मात्र ब्रेक मिळतोय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या जवळजवळ 58. 59 धावांचं लक्ष इथे मात्र तुमच्या समोर असेल. येणारे चेंडू असतील 30 चेंडूमध्ये 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि या 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होईल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य, दिवाळे गावचा एक चांगला आवाज, राहुल उर्फ प्रिंस शिरसाट. आइए आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पे. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा गावदेवी क्रिकेट संघ आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2020. तोपर्यंत डीजे. आज नहीं तो कल है.
बॅट्समन पाठवा लवकरात लवकर. तर येस धन्यवाद हर्षद मडवी. तर 6व्या मॅच कडे ज्या ठिकाणी मैदानामध्ये मॅच रंगली जाते गावदेवी क्रिकेट संघ दारावे आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2020. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही, अथक प्रयत्नांनी मित्र घडवलीत तुम्ही, सर्वांच्या हृदयावर राज्य केलेत तुम्ही, आपुलकीच्या व मायेचा आधारस्तंभ होतात तुम्ही, शेवटच्या श्वासापर्यंत मित्र जपलीत तुम्ही, म्हणूनच देवाला सुद्धा आवडलात तुम्ही. कैलासवासी मच्छिंद्र नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करून घेऊन चालतो एका मोठ्या मॅच कडे. मैदानामध्ये मॅच रंगली जाते. तुम्ही पाहू शकाल माऊली इंटरप्राइजेस गोट रायगड आणि त्यांच्या विरोधामध्ये घनसोली 11 घनसोली नवी मुंबई हा संघ मात्र जर मैदानामध्ये झुंज देत आहेत या विजयासाठी. 59 धावांचं लक्ष आहे. स्कोरबोर्डचा जर विचार केला स्कोरबोर्डवर धावा लागल्यात 58 आणि 59 धावांचं लक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळते. एकीकडे जर आपण विचार केला तर विशाल मडवी आणि त्याचबरोबर विजय पाटील ही जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. ज्या विशाल जी मडवी या खेळाडूंनी देखील चांगली दमखम दाखवली टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणि तोच खेळाडू देखील मैदानामध्ये तुम्ही पाहत असाल विजयजी पाटील हे देखील तेवढ्या चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात आणि ही जोडी देखील मैदानामध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळते. आपण जर विचार केला येणारे 30 बॉल असतील तुम्हाला लक्ष गाठायचं आहे. 29 कशा प्रकारे खेळ खेळला जाईल आज तुम्ही पाहत असाल. ज्या प्रकारे घोट हा संघ मैदानामध्ये खेळतोय रायगड जिल्ह्यातील हा संघ आहे. तर विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. वेळी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. बॉलिंग मार्कवर देखील गोलंदाजाला आमंत्रित केले. ज्या गोलंदाजाने देखील सातत्याने गोट नगरीच्या माध्यमातून देखील चांगली खेळी केली आणि खऱ्या अर्थाने तोच खेळाडू देखील पुन्हा एकदा सज्ज होतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आतापर्यंत जर आपण विचार केला ज्या प्रकारे गोट संघ मैदानामध्ये खेळतोय 17 किलोमीटरचं अंतर कापून आज या स्पर्धेच्या निमित्ताने देखील या ठिकाणी दाखल झालाय हा संघ या स्पर्धेच्या निमित्ताने. 59 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल विजय पाटील आणि त्याचबरोबर विशाल मडवी ही जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. बॉलिंग मार्कवर देखील गोलंदाज योगेश पाटील सज्ज होईल. कशा प्रकारे धावा रोखल्या जातील कशा प्रकारे धावा खेळल्या जातील हे प्रात्यक्षिक देखील असेल या मॅच मध्ये. दरम्यान पहिले षटक तुम्ही पाहू शकाल राऊंड द विकेट. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज घेतल्यानंतर पायाचा वेध घेतला जातोय. जलद गतीने गोलंदाजी साकार केली जाते. रनवे मध्ये धीम्या गतीने येतो चेंडू जलद गतीने रिलीज करतो आणि खासियत देखील असते ज्या प्रकारे मीडियम पेसर गोलंदाजी तुमच्या माध्यमातून होत असते अशा प्रकारची भूमिका जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हे चित्र देखील तुम्ही पाहिलं असेल. यावेळेस देखील सरईच्या दिशेने फटका टोलावण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. आपण जर विचार केला 36वा चौकार या स्पर्धेमध्ये येतोय आणि त्याचबरोबर षटकारांचा जर विचार केला 84 षटकार होतात या स्पर्धेमध्ये. चांगली गुणलेखकाची भूमिका मनीष नाईक यांच्या माध्यमातून. आउटसाइड डिस ऑफ स्टिकचा थोडासा बाहेर फेकलाय. इट इज अ वाईट आणि ज्या प्रकारे अवांतर धाव देखील तुम्ही पाहिले असेल. माऊली इंटरप्राइजेस या नावाने संघ मैदानामध्ये खेळतोय. यावेळेस देखील ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता. कव्हरच्या दिशेने फटका टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळीचा संपर्क तुटल्यानंतर निर्धाव चेंडूची स्वरूपता देखील होईल परंतु इनसाइड एज तर 22च्या रूपाने तुम्ही पाहत असाल. तर बॉलिंग मार्कवर देखील पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस देखील
वॉटर स्ट्रोक क्षेत्ररक्षक तैनात आहे, दर्जेदार टिपलाय झेल आणि यावेळेस परतीचा इशारा दिलाय डीजे प्लीज. माझ्या मनाला तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला. पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला, पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला, पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला, पालखी निघाली मानाची शिर्डी गावाला. थँक्यू. तर तुम्ही पाहू शकाल अतिशय सुरेख संगीत देखील तुम्ही ऐकलं असेल, परंतु इरादे रोज बनते हे रोज बिगड़ते हे, इरादे रोज बनते हे रोज बिगड़ते हे, शिर्डी वही जाता है जिन्हें साई बुलाते हे. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवर लागली 6 रन. लाईन चांगली होती, लाईन मिस केल्यानंतर आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल धावफलकावर धावा थांबल्या जात आहेत. यानंतरचा सामना असेल. या संघादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट बोनकोडे 11 बोनकोडे या टीमशी सामना करेल. महत्वपूर्ण मॅच असेल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर मैदानामध्ये एकेरी दुहेरी धावांसाठी झगडले जाते बॅट्समनच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि फैचा संपर्क तुटलाय. आतापर्यंत जर आपण विचार केला 1 ओव्हरचा खेळ झाला. स्कोरबोर्डचा जर विचार केला 1 गडी बाद 6 रन. डीजे प्लीज. असेल समुद्र संगीत डीजे मास्टर गंगेशच्या माध्यमातून देखील तुम्ही ऐकत असाल. क्रिकेट इन विश्वाचा जर विचार केला, ज्या प्रकारे ललित मोदी साहेबांनी या भारत देशामध्ये IPL आणली, IPLच्या नंतर प्रत्येक स्टेडियम मध्ये डीजे वाजत गेलं आणि तेच डीजे आज डीजे मास्टर गंगेशच्या माध्यमातून देखील तुम्ही ऐकत असाल. 1 ओव्हरच्या नंतर स्कोरबोर्डवर धावा लागल्या जातात. 1 गडी बाद 6 रन. बॉलिंग मार्कवर देखील गोलंदाजाला आमंत्रित केले जाते. गोलंदाज रोशन साळुंके, या रोशनने देखील मोठा धमाका केलाय रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये. ज्या प्रकारे हा खेळाडू खेळतो, अतिशय चांगला दर्जेदार खेळ देखील सातत्याने पाहायला मिळतोय आणि तोच खेळाडू देखील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आमंत्रित केला गेलाय. राऊंड द विकेट. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा फोकस खुलला जातोय की काय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या बॉलवर यावेळेस सफल ठरतोय. सांग राणे सांग तुझा राजा, तू मला बनवशील का, माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का. थँक्यू. समुद्र संगीत तुम्ही ऐकलं, परंतु एक गोष्ट मात्र जरूर नक्कीच सांगेन की जीवनामध्ये लोक म्हणतात की एक मित्र गेल्याने कधी दुनिया संपत नाही किंवा थांबत देखील नाही, पण हे कोणाला कसं कळे नाही की लाख मित्र मिळाले तरी त्या एका मित्राची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही. कैलासवासी मचिंद्र नाईक याला श्रद्धांजली वाहून या स्पर्धेचा साकार केला जातोय. अतिशय देखणा स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं. 4 धावांसाठी चौकार. तर बॉलिंग मार्कवर देखील पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली, लाईन मिस केली. कौतुक करावं लागेल गोलंदाज रोशनचं देखील. बॅट्समनच्या प्रवाहाविरुद्ध एक चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू देखील हाताळला. अतिशय चांगली गोलंदाजी देखील रिलीज केली जाते. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येईल
मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. कसा देवाचा देव टकरा ग एका पायाने लंगडा. कसा देवाचा देव टकरा ग एका पायाने लंगडा. गोलंदाज पुन्हा एकदा रोशन. यावेळेस देखील वॉटर बॅटिंग, लाजवाब परफॉर्मन्स. या ओव्हर मध्ये तुम्ही पाहत असाल बॅट्समन विशाल मडवी ऑन फायर. थँक्यू. गोलंदाजीच्या मार्कवर रोशन. सुरुवातीला चांगली कामगिरी, त्यानंतर बॅकफुटला जातोय. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर कव्हर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. चेंडू फाईचा संपर्क तुटला. 2 ओव्हरचा खेळ होतोय आणि 2 ओव्हरच्या नंतर स्कोरबोर्डवर रन लागल्या जातात. आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल 18 रन, 59 धावांचं लक्ष आहे. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनपर्यंत तुम्हाला धावा पूर्ण करायच्यात 41. डीजे प्लीज. तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील तुम्ही पाहत असाल वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं गोलंदाज योगेश पाटील, ज्याने धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये 6, 1 विकेट देखील घेतला आणि तोच गोलंदाज देखील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनपर्यंत तुम्हाला धावा पूर्ण करायच्या त्या 41. यावेळेस देखील लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगली फिल्डिंग होईल शिवादादा गोंदी यांच्या माध्यमातून. त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्याचबरोबर गोट नगरीचे उद्योजक उद्योगपती सन्माननीय नितेशजी पाटील साहेबांचं आगमन देखील या स्पर्धेच्या निमित्ताने होते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक चांगले क्रिकेट प्रेमी देखील आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये देखील मोठी भरारी सन्माननीय नितेशदादा पाटील साहेबांनी देखील घेतली. त्यांचं आगमन नुकतंच या स्पर्धेच्या निमित्ताने होते. त्यांचं देखील सरचे स्वागत असेल. वेलकम. आपणास विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. गोलंदाज तयार. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर होता. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावून येतो. चेंडू जज करेल तोपर्यंत एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका सिंगलने आतापर्यंत 20 रन, 20 रन. यावेळेस देखील इनसाइड एज हा विकेट खूप महत्वपूर्ण होता. यावेळेस बॅट्समनला परतावा लागेल. डीजे प्लीज. तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील तुम्ही पाहत असाल आतापर्यंत आणि त्याचबरोबर नुकतंच ज्यांचं आगमन होते आदरणीय बाबूरावजी नाईक साहेब, आपलं सरचे स्वागत असेल. स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग होते लॉंग ऑफच्या दिशेने
त्याचबरोबर आदरणीय विनोदजी नाईक साहेब आपले देखील सरस स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. मैदानामध्ये झुंज दिली जाते विजयासाठी, प्रत्येकाला जिंकायचं आहे. धाडस हे जीवनामध्ये खूप महत्वाचं असतं. एकीकडे तुम्हाला संयम, एकीकडे आक्रमण करायचं असतं या धाडसामध्ये. यावेळेस देखील मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाते डीप. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, चेंडू जज करेल तोपर्यंत एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली. 18 चेंडूंचा खेळ झालाय, पंचांचा इशारा येतो. ओव्हर कंप्लीट. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर लागली जाते 22 ऑन स्कोर कार्ड आफ्टर थर्ड ओव्हर कंप्लीट. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तुम्ही पाहू शकाल 59 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 22 रन स्कोरबोर्ड वर लागल्यात. लक्ष शिल्लक असेल. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज. हॅलो. तर याच दरम्यान नुकतेच उपस्थित राहिलेले घोडगावचे उद्योजक सन्माननीय श्री नितेशजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन सतीशजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करूया. घोडगावचे उद्योजक सन्माननीय श्री नितेशजी भोईर साहेब नितेशजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. सतीशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभ सन्मानित करण्यात येते. बाकीचे सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. तर टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत तुम्ही पाहत असाल. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. गणसोली 11 गणसोलिया या टीमच्या माध्यमातून चौकार आला आतापर्यंत या खेळाडूच्या बॅट मधून. चांगला बाउन्सर, परंतु हा बाउन्सर गोलंदाजाला मात्र जर दबाव तंत्राच्या भूमिकेमध्ये नेईल. अवांतर चेंडू. आतापर्यंत स्कोरबोर्ड वर धावा लागल्यात 27 रन. लक्ष 59 धावांचं 27 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर लागल्यात. अजून 32 धावसंख्येची गरज आहे. अतिशय देखणी खेळपट्टी देखील तुम्ही पाहत असाल. या मैदानाचा जर विचार केला यशवंतराव चव्हाण क्रीडांगण सेक्टर 19 धारावे गाव नवी मुंबई महाराष्ट्र राज्यातील समृद्ध आणि विकसित शहर. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जलद गतीने स्वार केला. आठवण करून दिली ब्रेटलीची या गोलंदाजाने. परंतु ज्या प्रकारे ब्रेटली हा उजव्या हाताने अशा प्रकारे चेंडू स्वार करायचा तर गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस व्हॉट अ बॉलिंग, लाजवाब परफॉर्मन्स, वेगवेताचा वेध यशांचा. जलद गतीने हा रफ्तारचा सौदागर यशच्या उद्ध्वस्त करतोय. हॅलो. तर या दरम्यान सन्माननीय श्री प्रभाकरजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान करायचं. सतीश भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे घोटगावचे सर्व मान्यवर आहेत, त्यांचा शुभ सन्मान या आयोजकांच्या वतीने केला जातोय. त्यानंतर मी पुढील सन्मानासाठी विनंती करेन सतीश भोईर यांनाच की सन्माननीय तकदीरजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. तकदीरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होतोय. आयोजकांच्या वतीने हा शुभ सन्मान केला जातोय. आणखीन देखील सन्मान आमच्याकडे बाकी आहेत, परंतु हे षटक संपल्यानंतर आपण ते पुढचं सन्मान या ठिकाणी कॅरी करूया. तोपर्यंत मैदानाकडे वळतोय. ओव्हर टू राहुल. तर यस, ज्या प्रकारे तुम्ही पाहताय माऊली इंटरप्राइजेस गोट या नावाने संघ मैदानामध्ये खेळतोय. सन्माननीय सतीश शेठ भोईर, त्याचबरोबर सन्माननीय निलेश शेठ भोईर यांच्या माध्यमातून व्यवस्थापित केलेला संघ. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, लाजवाब कॅच, व्हॉट अ कमबॅक. गोलंदाजाने मात्र जरूर खऱ्या अर्थाने पुनरागमन करून दिले या मॅच मध्ये. हॅलो 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 हॅलो. तर या दरम्यान सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. मी सतीश भोईर यांना विनंती करेन की सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आयोजकांच्या वतीने सर्वांचा सन्मान या ठिकाणी यथोचितरित्या केला जातोय.
मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते, कारण की स्पर्धा आहे मानाची, तुम्हा आम्हा सर्वांच्या अभिमानाची. तर ओव्हर टू राहुल. ऑन हॅट्रिक वर आतापर्यंत 8वा खेळाडू असेल जो खेळाडू ऑन हॅट्रिक वर आहे. इतिहास घडलेत अनेक या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानामध्ये. यावेळेस मैदानामध्ये काय घडलं जाईल, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. जलद गतीने गोलंदाजी स्वार करतोय. तुम्ही पाहत असाल ज्या वेगाने रेल्वे रुळावरून धावते, दूरगती मार्गावर ज्या प्रकारे ज्या वेगाने वाहन चालतात, याच प्रकारे त्याच वेगाने गोलंदाजी. वॉटर स्ट्रोक, नजरेचा कैदाना शेवटच्या क्षणापर्यंत. आखो का आखो में इशारा. 6 रन. डीजे प्लीज. हॅलो हॅलो. तर सन्माननीय बाबूरावजी नाईक साहेब यांचा देखील शुभ सन्मान होतोय. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत बाबूरावजी नाईक साहेब, त्यांचा शुभ सन्मान होतोय. सतीशजी भोईर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. धावा सांगून द्या जरा. 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर लागल्यात. धावांचं लक्ष गाठायचं 26 रन. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज. कशा प्रकारे काही केल्या जाईल प्रात्यक्षिक अजूनपर्यंत शिल्लक असेल या मॅच मध्ये. क्षमता तुम्हाला दाखवायची. क्रिकेट इन विश्वामध्ये टेम्परामेंट, क्रिकेट मधलं शेवटचं अक्षर टी, ते टेम्परामेंट, आक्रमकता तुम्हाला दाखवायचे, स्वतःला सिद्ध करायचं आहे. तर मी विनंती करेन की बोनकोडे 11 बोनकोडे या टीमचा कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील निलेश म्हात्रे सज्ज होतोय. यावेळेस देखील पहिल्या बॉलवर स्वागत केलं. वॉटर स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. चेंडू जाईल बाउंड्री लाईन पलीकडे. 6 धावांसाठी काव कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. थँक्यू. तुम्ही पाहू शकाल येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी अजूनपर्यंत तुम्हाला 20 धावांचं लक्ष गाठायचं आहे. ज्या जिद्दीने बॅटिंग केली जाते मैदानामध्ये, बॅट्समन विशाल मडवीच्या माध्यमातून ज्या खेळाडूने देखील घनसोली नगरीचं क्रिकेट पडल्यावर नेण्यासाठी असंख्य मैदानामध्ये अफलातून खेळ केलाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. यस, लाईन मिस केली. यावेळेस गोलंदाजाने अवंतर चेंडूची भूमिका देखील तुम्ही पाहत असाल. अजूनपर्यंत 19 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली फिल्डिंग होईल. कव्हरच्या दिशेने रनआउटची संधी आणि यावेळेस बॅट्समनला परतावा लागेल. 1 रन जोडला जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही पाहताय 41, परंतु 18 धावसंख्येची गरज असेल. डीजे प्लीज. थँक्यू. 4 चेंडू 18 धावसंख्येची गरज. यावेळेस देखील स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग होते. वॉटर हिट, वॉटर थ्रो. 1 धाव कंप्लीट केली. दुहेरी धावेचं प्रात्यक्षिक. परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल फलंदाज विशाल तर बॅट्समनला परतीचा इशारा दिला जातोय. तर येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी, येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू महत्वपूर्ण असेल या मॅच मधला.
आतापर्यंत 2 बॉल मध्ये 17 धावा झाल्यात. मी मगाशी देखील उल्लेख केला होता पहिल्या मॅच मध्ये. यावेळेस देखील 3 बॉल मध्ये 17 होतील की काय. गोलंदाज पण एकदा सज्ज होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 2 बॉल 17 रन. औपचारिकता शिल्लक दाखल होते मैदानामध्ये. यावेळेस देखील तुम्ही पाहू शकाल डॉट बॉलची भूमिका. एका बॉल मध्ये 17 रन. तर टॉस साठी असं आहे कोणकोडे संघ. यावेळेस देखील या शेवटच्या बॉलवर षटकार लगावलाय. 11 धावसंख्येने सामना पराभूत झालाय. यावेळेस घनसोली 11 घनसोली संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गावदेवी क्रिकेट संघ धारावी गाव यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन.